नमस्कार सर्वांना हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर तुम्हाला पण चटपटीत रोज रोज खायला आवडत असेल पण बनवायचा कंटाळा येत असेल तर जास्त मेहनत न घेता बनवूया मस्त असे बाहेर गाड्यावर मिळतात तसे असे पालकचे वडे। तर चला बनवूया। तर पालकचे वडे बनवण्यासाठी मी एक पालक आलू घेतली आहे, पालक बेसन, हिरवी मिरची बारीक कापून घेतली, एक कांदा घेतला छोटा, थोडीशी कोथिंबीर, एक कांदा बारीक चिरून घेतली आणि बारीक चिरलेली मिरची, एक वाटी बेसन आणि बारीक किसलेला आलू। बेसन टाकायचे थोडंसं भांड्यामध्ये मी एक वाटी बेसन टाकायचं घेतलं, नंतर बारीक केलेला आलू, थोडी बारीक चिरलेली पालक, कोथिंबीर टाकायची, एक बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची सर्व टाकून घ्यायचं याच्यामध्ये। नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। तर हे पालकचे वडे खायला खूप टेस्टी लागतात आणि लवकर बनवून तयार होतात। थोडंसं ओवा टाकायचा, ओव्याने खूप छान टेस्ट येते पालकच्या वड्याला। नंतर लाल चटणी टाकायची, अर्धा चमच हळद टाकायची। तुम्ही जर मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही लाल चटणी नाही टाकली तरी चालेल, थोडीशी हळद टाकायची आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हा नाश्ता पालकाचा खायला खूप टेस्टी आणि चवदार होतात हे पालकचे वडे आणि जास्त वेळ लागत नाही, खूप लवकर बनवून तयार होतात। खूप पालकची भाजी नेहमी बनवा, हे पालकचे वडे खूप खायला खाण्यामध्ये घ्यायला पाहिजे। पालकची भाजी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते, तर पालेभाज्या आपण नेहमी खाव्या। पदार्थ बनवून नक्की तुमच्या मुलांना परिवाराला खाऊ घालत जा। याच्यामध्ये शिमला मिरची, गाजर टाकलं तरी पण खूप छान लागतो। तर घरात मस्त घरगुती असं जेवण बनवा आणि मस्त बघा मी हे पीठ मळून घेतलं, मस्त तेच जा बनवून घरी तेलाचा हात लावून घ्यायचा। तर बघा मी हे पीठ मळून घेतलं। आता याच्यावर या पालकाचे मी असे छोटे छोटे सिलेंडरच्या आकाराचा हा नाश्ता बनवून घेते। तर सिलेंडरचा आकाराचा शेप देऊन घेते, सिलेंडर सारखा आकार देऊन असे सर्व बनवून घ्यायचा हा नाश्ता। तर खूप छान लागतात हे सिलेंडरच्या आकाराचा हा नाश्ता। तुम्ही याला वडे म्हणले तरी चालेल। तर बघा हा मस्त सिलेंडरचा शेप मी देऊन घेतलं, सर्व बनवून घेतले। नंतर कढई ठेवली तापण्यासाठी, तर कढई चांगली तापू द्यायची। तर कढईत तेल तापल्यानंतर याच्यामध्ये हे जे आपण सिलेंडरच्या आकाराचा जो नाश्ता बनवला होता तो कढईमध्ये टाकून घ्यायचा। नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि कुरकुरीत मस्त असा हा नाश्ता भाजून घ्यायचा, खूप छान लागतो। टोमॅटो सॉस सोबत तर खूपच छान लागतो। तर मस्त लाल कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता भाजून घ्यायचा। तर बघा मी सर्व हा नाश्ता भाजवून घेतला। तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। असाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। बघा किती छान झाले आहेत।